म्हणजे 1 to 3 पर्यंत तुमचे हे आहेत थिअरी आहेत. ओके, त्यानंतर प्रॅक्टिकल नंबर 4 पासून आपल्याला त्याला परफॉर्म करायचं आहे. प्रॅक्टिकल 4 मध्ये तुझा प्रॅक्टिकल आहे क्रिएट अ सॅम्युलेट अ सिम्पल ॲडॉक नेटवर्क. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 वायरलेस राउटर लागणार, 2 PC आणि एक लॅपटॉप लागणार. ओके, सो वायरलेस आपल्याला याच्यातून भेटतील. वायरलेस डिव्हायसेस मध्ये जायचं. इकडे WRT करून एक राउटर आहे. सो एक राउटर घेतला, सेम अजून एक दुसरा राउटर घ्यायचा, त्याला इकडे प्लेस करायचं. त्यानंतर 2 PCs घ्यायचे आहेत आपल्याला. ते एंड डिव्हाइस मध्ये असेल. 2 PC घेतले आणि एक लॅपटॉप घेतला. ओके ओके, एवढी टोपोलॉजी हे कंपोनेंट्स आणल्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही राउटर्सला कॉपर क्रॉसओव्हर वायरनी कनेक्ट करायचं आहे. सो कॉपर क्रॉसओव्हर वायर, कॉपर स्ट्रेट लाईन आहे ही बघ, या लाईनीने याला सिलेक्ट करायचं. ते लिहिलंय खाली कॉपर क्रॉसओव्हर. इथं क्लिक करून इंटरनेटमध्ये क्लिक करायचं, त्याला नेऊन दुसऱ्या ह्याच्यामध्ये नेऊन इंटरनेटवर क्लिक करायचं. ओके, ते कनेक्ट झालं. त्यानंतर आपल्याला जायचं आहे PC मध्ये. सो आपण PC0 आणि PC1 या दोघांमध्ये आपल्याला एक पोर्ट ऍड करायचे. सो PC0 मध्ये जायचं. PC0 मध्ये आल्यावरती सगळ्यात फर्स्ट CPU ला ऑफ करायचं, त्याला काढून फेकायचं. इथं लिहिलंय WMP 300N, ह्याला घेऊन इकडं प्लेस करायचं. नंतर परत CPU ला ऑन करायचं, याला क्लोज करून परत PC1 मध्ये सेम प्रोसेस करायची आहे. CPU बंद, याला काढून फेकलं इकडं, WMP परत इकडं पुट केलं, PC ऑन, त्याला क्लोज केलं. ओके, सो हे बघा नेटवर्क इकडनं कनेक्ट झाले. त्यानंतर सेम ॲज लॅपटॉप सोबत पण तेच करायचं आपल्याला. लॅपटॉपमध्ये फर्स्ट लॅपटॉपला बंद केलं, हा मॉड्यूल काढून टाकला इकडं. WPC तिकडे MP होतं ना, तिकडं आपण PC मध्ये WMP टाकलं, लॅपटॉपमध्ये आपल्याला WPC 310 टाकायचं. कनेक्ट केल्यावरती ऑन करायचं आणि याला क्लोज करायचं. सो लॅपटॉप पण ह्याच्याशी नेटवर्कशी कनेक्ट होईल. त्यानंतर आपल्याला ओके, आता हे नेटवर्क्स कनेक्ट झालेत. आता ह्यामध्ये कसं आहे, हे विदाऊट म्हणजे ह्या दोन्ही राउटर्समधून कोणालाही पासवर्ड नव्हतं. सो हे डायरेक्टली कनेक्ट झालेत. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येकी राउटरला पासवर्ड द्यायचा आणि पर्टिक्युलर डिव्हाइसला त्या पर्टिक्युलर राउटरशी कनेक्ट करायचं. सो त्यासाठी आपल्याला पहिला त्याला पास की द्यावी लागेल. तर त्यासाठी आपण फर्स्ट PC0 मध्ये जाऊया. PC0 मध्ये कॉन्फिग वायरलेस 0, त्यामध्ये कॉन्फिग वायरलेस 0 मध्ये आल्यावर आपल्याला इकडे हे सिलेक्ट करायचं आहे, WPA2 PSK पास फ्रेज. याच्यामध्ये आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे, वॉट एव्हर पासवर्ड टाक, 1 2 3 4 5 6. ओके, पासवर्ड टाकल्यावरती ह्याला आपल्याला इकडे स्टॅटिक सिलेक्ट करायचं आहे. हे शुड बी मिनिमम 8. ओके, मिनिमम इकडे 8 कॅरेक्टरचा पासवर्ड पाहिजे, 7 8. आणि याला स्टॅटिक सिलेक्ट करायचं आहे, इकडे IP टाकायचं आहे. सो इकडं स्टॅटिकवर करून आपल्याला IP ॲड्रेस द्यायचा आहे. IP ॲड्रेस आहे 192.168.0.102. बरोबर. सबनेट मास्क ऑटोमॅटिकली जनरेट होईल, त्याच्यामध्ये काही छेडखानी करायची नाही. ओके, PC0 मध्ये हे झाल्यावरती सेम प्रोसेस आपल्याला PC1 मध्ये करायचं आहे. कॉन्फिग वायरलेस 0 पास की, ह्याच्यामध्ये काहीतरी पास की वेगळी द्यायची, तर 87654321. सेम पास कीज ना, वेगळे वेगळे पास कीज द्यायचे. तर सेम PC1 मध्ये आपण आता याला IP ॲड्रेस सेम देऊया. IP ॲड्रेसला आपण किती दिलेला,
102 दिलेला आहे. ह्याला IP ॲड्रेस वेगळा द्यायचा. 192.168.0.101. सबनेट मार्ट ऑटोमॅटिकली जनरेट होतो. ऑटो कॉन्फिग वरती ठेवून त्याला बाहेर येऊया. लॅपटॉपमध्ये कॉन्फिग वायरलेस 0 पास की सेम प्रोसेस करायची आहेत. लॅपटॉपसाठी काय द्यायचं रे? सेम प्रोसेस द्यायचे. फर्स्ट PC1 ला दिलेले तेच पासवर्ड टाकूया आपण याला. DHCP वरच ठेवायचं. ऑटोमॅटिक ऑन हे झालं. त्यानंतर आपल्याला राउटर 0 ला कॉन्फिग करायचं आहे. राउटर 0 वरती क्लिक करून कॉन्फिग मध्ये वायरलेस मध्ये आल्यावर आपल्याला इकडं WPA2PSK मध्ये जाऊन आपल्याला पासवर्ड द्यायचा. तो आपण तिकडं पासवर्ड दिलेला. बाकी सगळं सेम ठेवून क्लोज करायचं. इकडं ID नेम देऊ शकतो आपण, लाईक R1 R0 देऊया. क्लोज केलं. सेकंड राउटर सेम प्रोसेस करायचा आहे. कॉन्फिग वायरलेस WPSC त्याच्यामध्ये त्याचे 87654321 डिफॉल्ट काढून आपण देऊया R1. ओके, सगळ्या प्रोसेस झाल्यावर आता PC0 मध्ये जाऊया. डेस्कटॉप मध्ये PC वायरलेस कनेक्ट मध्ये रिफ्रेश मारून बघूया येते का नेटवर्क. हे बघ नेटवर्क आला इकडं. आता राउटर 0 मध्ये जाऊया. क्लिक करून कनेक्ट करूया. पासवर्ड टाकूया 1 2 3 4 5 6 7 8. राउटर 0 ला आपण हा पासवर्ड दिलेला. कनेक्ट केलं. हा झाला PC0 कनेक्टेड. तर सेम प्रोसेस PC1 ला करूया. डेस्कटॉप वरती जाऊया. वायरलेस PC वायरलेस मध्ये कनेक्ट रिफ्रेश रे. ह्याला आपण राउटर 1 शी कनेक्ट करूया. याला राउटर 1 ला आपण दिलेला पासवर्ड 87654321. सो हा झाला. PC1 पण कनेक्टेड राउटर 1 शी. लॅपटॉपला कनेक्ट करूया. डेस्कटॉप मध्ये जाऊन PC वायरलेस सेम प्रोसेस कनेक्ट रिफ्रेश. PC0 सी कनेक्ट करूया याला 1 2 3 4 5 6 7 8. हा झाला कनेक्ट. बस एवढाच प्रॅक्टिकल आहे. पॅकेट्स पाठवून बघायचे असतील सो हा पॅकेट घ्यायचा, याला द्यायचा, याला द्यायचा. पॅकेट्स केले का सक्सेसफुल. पॅकेट गेली की मजा येते. 9 मिनिटाची व्हिडिओ झाली.